अनेकदा शांततेच्या आड दडलेलं असतं एक अस्वस्थ सत्य, जे उघड झाल्यावर हादरवून टाकतं. नमस्कार मित्रांनो, आजची घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याची आणि ती 2019 सालातील आहे. सागर जिल्ह्यात बंडा नावाचं एक पोलीस ठाणं आहे. 30 जानेवारी 2019 दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास बंडा पोलीस ठाण्याचे PI सतीश सिंह यांच्या मोबाईलवर अचानक एक कॉल आला. त्यांनी नंबर पाहिला तर तो गावातील चौकीदाराचा होता. कॉल उचलल्यावर चौकीदार अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगत होता की गोराखुर्द गावातील टेकडीजवळ झुडपामध्ये एक मृतदेह पडलेला आहे. हे ऐकताच सतीश सिंह यांना काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव झाली. क्षणाचाही विलंब न करता ते त्वरित सतर्क झाले आणि पथक घेऊन त्या दिशेने रवाना झाले. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं लक्षात येताच PI सतीश सिंह यांनी स्वतः घटनास्थळी जाणं आवश्यक समजलं. त्यांनी लगेचच त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या SDPO साहेबांना घटनेची कल्पना दिली आणि त्यानंतर स्वतःची टीम घेऊन घटनास्थळी तात्काळ रवाना झाले. याचवेळी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख SP साहेबांनाही घटनेची संपूर्ण माहिती दिली. सुमारे अर्ध्या तासाच्या आत PI सतीश सिंह घटनास्थळी पोहोचले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं ते मन हेलावून टाकणारं होतं. टेकडी शेजारी असलेल्या झुडपामध्ये एक अज्ञात तरुणाचा मृतदेह पडलेला होता. शरीराच्या हालचाली बंद होत्या. चेहऱ्यावर शांतता नव्हे तर एक वेदनादायक शांततेचा थर होता. घटनास्थळी पोहोचल्यावर PI सतीश सिंह यांनी आजूबाजूची परिस्थिती बारकाईने पाहायला सुरुवात केली. पहिल्याच नजरेतून असं वाटत होतं की मृतदेह तिथे 3 ते 4 दिवसापासून पडून होता. त्या तरुणाच्या अंगावर पॅन्ट, शर्ट आणि एक्स ब्रँडचा एक स्वेटर होता, पण त्याच्या कपड्यावरून किंवा जवळपास कुठेही त्याच्या ओळखीशी संबंधित कोणताही धागादोरा पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी लगेचच आसपासच्या गावकऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली, पण कोणीही त्या मृत व्यक्तीला ओळखू शकत नव्हतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, ही व्यक्ती स्थानिक नव्हती. ती इथली नसावी किंवा तिला कोणीतरी जाणीवपूर्वक इथे आणून सोडलं होतं. पोलिसांनी मग घटनास्थळाची सखोल तपासणी पूर्ण केली आणि मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं, जेणेकरून मृत्यूचं कारण, वेळ आणि इतर महत्त्वाचे तपशील मिळू शकतील. आता मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम होतं मृत व्यक्तीची ओळख पटवणं. कारण तो कोण होता, कुठून आला होता आणि कोणाला भेटायला आला होता, हे कळाल्याशिवाय पुढचा तपास अंधारातच राहणार होता. म्हणूनच PI सतीश सिंह यांनी त्यांचा फोटो जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तात्काळ पाठवला. हेतू एकच, कोणत्याही पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची काही नोंद आहे का हे शोधून काढणं. पण संपूर्ण जिल्ह्यातून एकाही ठिकाणाहून कोणतीही माहिती मिळाली नाही. हे अजूनच संशय वाढवणारं होतं. म्हणजे तो तरुण इथला नव्हताच की त्याचं नाव, अस्तित्व कुणालाच ठाऊक नव्हतं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारीला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला. रिपोर्टमध्ये सांगितले होते की मृतदेह सुमारे 3 ते 4 दिवसापूर्वीचा आहे आणि मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे. तपासात हेही समोर आले की मृताच्या छातीत पेसमेकर बसवला होता, म्हणजेच ते छोटे उपकरण जे हृदयाची धडधड नियंत्रित करते. PIने जेव्हा पेस मेकर लक्षपूर्वक पाहिला तेव्हा त्यावर एक नंबर आणि एका कंपनीचे नाव लिहिलेले होते. त्यांनी त्वरित गुगलवर त्या कंपनीबद्दल माहिती शोधली. तेव्हा समजले की ती एक अमेरिकन कंपनी आहे. यानंतर पोलिसांनी त्या कंपनीशी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधला. तिथून त्यांना मुंबई कार्यालयाचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला. पोलिसांनी तिथे फोन केला तेव्हा तपासाला एकदम नवी दिशा मिळाली. मुंबई कार्यालयातून मिळालेल्या माहितीने पोलिसांच्या संपूर्ण तपासाला एक स्पष्ट दिशा दिली. मिळालेल्या पेसमेकरचा नंबर आग्रा येथील रहिवासी सुदामा यादव यांना लावण्यात आला होता, असे निष्पन्न झाले. ही पोलिसांसाठी खूप मोठी माहिती होती. यासोबतच सुदामाचा पत्ताही मिळाला. त्यामुळे एक टीम तयार करून आग्रामध्ये पाठवण्यात आले. तिथे सुदामाच्या घरी त्याची बायको मुन्नीबाई भेटल्या. पोलिसांनी त्यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की 25 जानेवारीला आम्ही झाशीला एका जमिनीच्या वादामुळे गेलो होतो. मी तर परत आले, पण माझा नवरा तिथेच थांबले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. तसं ते आधीही अनेकदा काही दिवस बाहेर राहत होते, त्यामुळे मी जास्त लक्ष दिले नाही. काही दिवसात येतील असे वाटले. पोलिसांनी मुन्नीबाईंना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सुदामाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. जेव्हा मुन्नीबाईंना तिथे नेण्यात आले तेव्हा त्यांनी मृतदेह पाहताच त्याला ओळखले. ते त्यांचा नवरा सुदामाच होते. त्या तिथे ओक्साबोक्शी रडू लागल्या.
पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि कायदेशीर कारवाई पूर्ण करून सुदामाचा मृतदेह यांना सोपवला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पुढचे पाऊल खुनीपर्यंत पोहोचणे हे होते. जेव्हा अंत्यसंस्कार झाले तेव्हा पोलिसांनी सुदामाची बायको मुन्नीबाई यांना पुन्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले. चौकशीत असे समोर आले की सुदामाचे वर्तन चांगले नव्हते. तो अनेक बाहेर स्त्रियांशी संबंध ठेवत असे आणि अनेक महिने घरातून गायब राहत असे. जेव्हा बायको विरोध करत असे तेव्हा तो तिच्याशी मारामारी करायचा. मुन्नीबाईने हे देखील सांगितले की सुदामाचा झाशीमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता, त्याच्या तिथल्या प्रधान आणि एका पोलिसाशी वाद होता. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या दोघांची माहिती घेऊन एक टीम झाशीला पाठवली. यासोबत पोलिसांनी मुन्नीबाईच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले. तपासात असे समोर आले की 25 जानेवारीच्या रात्री तिच्या नंबरवर एक नवीन आणि अज्ञात कॉल आला होता. जेव्हा त्या नंबरची चौकशी केली गेली तेव्हा कळले की तो गोराखुर्द गावातील रहिवासी प्रभू सोर याचा आहे. पोलिसांना हा नंबर संशयास्पद वाटला. जेव्हा प्रभू सोरबद्दल मुन्नीबाईला विचारले गेले तेव्हा तिने कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पीआयला हे समजू लागले की ती सत्य सांगत नाहीये. यानंतर पोलिसांनी कठोरतेऐवजी थोडे मानसिक तंत्र वापरले जेणेकरून ती दबावाखाली येऊन स्वतः सत्य बोलेल. ही युक्ती कामी आली. चौकशी दरम्यान मुन्नीबाईने शेवटी कबूल केली की तिनेच आपल्या नवऱ्याची हत्या करून घेतली. मुन्नीबाईने पोलिसांना सांगितले की सुदामामुळे घराची परिस्थिती इतकी बिघडली होती की तिला नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. तिने जी कथा सांगितली त्यात हळूहळू सर्व प्रकरण उघडकीस आले. सुदामा यादव झाशीजवळच्या जिरई गावाचा रहिवासी होता. त्याचे कुटुंब फारसे संपन्न नव्हते. आई वडील, 2 भाऊ आणि थोडी जमीन, ज्यामुळे मोठ्या मुश्किलीने घर चालत होते. सुदामा सुरुवातीपासूनच बेफिकीर आणि आवार स्वभावाचा होता. त्याच्या वडिलांना आशा होती की जर त्याचे लग्न झाले तर कदाचित तो जबाबदार बनेल. याच विचाराने त्यांनी हमीदपूरच्या राड गावातील मुन्नीबाईशी त्याचे लग्न लावून दिले. मुन्नीबाई देखील गरीब कुटुंबातील होती, त्यामुळे दोघांचा मेळ साधारण होता. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही ठीक चालले. सुदामा काही काळ संयमित राहिला, पण लवकरच तो पुन्हा आपल्या जुन्या सवयीवर परतला. त्याने घर कुटुंबाची चिंता सोडून बाहेर भटकणे आणि बेपर्वाईने जगणे सुरू केले. याच काळात सुदामाचा त्याच्या गावात वडिलोपार्जित मालमत्तेवरून तिथल्या ग्रामप्रधानाशी वाद झाला. प्रकरण इतके वाढले की ते कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचले. या सर्व अडचणीमध्ये सुदामा आपली बायको मुन्नीबाईला घेऊन आग्रा येथे आला. तिथे त्याने ऑटो चालवायला सुरुवात केली, ज्यामुळे थोडीफार कमाई होऊ लागली. आपल्या कमाईतून काही हिस्सा तो गावातील आपल्या आईवडिलांना पाठवत असे. या दरम्यान तो 4 मुलाचा बाप झाला होता. पण त्याच्या सवयी बदलल्या नाहीत. तो सतत इतर महिलांशी संबंध ठेवत राहिला आणि चेनबाजीमध्ये रमून गेला. आग्रामध्ये त्याला टोकणारं कोणी नव्हतं, त्यामुळे तो कोणत्याही भीतीशिवाय उघडपणे आईशी करू लागला. जेव्हा मुन्नीबाई विरोध करत असे तेव्हा तो तिला वाईट पद्धतीने मारहाण करायचा. यानंतरही मुन्नीबाईने कसं तरी आपल्या 2 मुली आणि एका मुलाचे लग्न लावून दिले होते. सर्वात लहान मुलगा अजूनही तिच्या सोबतच राहत होता. सुदामा आता 55 वर्षाचा झाला होता आणि वाढत्या वयासोबत त्याला आजारानेही वेढण्यास सुरुवात केली होती. त्याला हृदयाचा आजार झाला. उपचारासाठी मुन्नीबाईने इकडून तिकडून पैसे गोळा केले आणि त्याला जयपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याच्या हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यासाठी त्याच्या छातीत पेसमेकर बसवला. उपचारानंतर सुदामा घरी परतला, पण आजारामुळे त्याच्या सवयीमध्ये कोणताही बदल झाला नाही. काही दिवस सरले नाही तोच तो पुन्हा बाहेरील महिलांसोबत फिरू लागला आणि त्या बाईंच्या जीवनामध्ये भावना ठेवून सुंदर वेळेचा अनुभव घेत होता आणि त्यांना रडवत होता. सुदामाच्या सवयी आता घराच्या 4 भिंतीपुरत्या मर्यादित नव्हत्या. ऑटो चालवताना तो रस्त्यावर चालणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेने पाहत असे, पण आता तो आपल्याच मोहल्ल्यातील महिलांनाही सोडत नव्हता. त्यांनाही सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा, त्यांचे व्यक्तिमत्व कुरवळायचा. विशेषतः ज्या महिला स्वतः जिरवून घेण्यासाठी तयार असायच्या त्यांना तो सोडत नव्हता. त्यांना वेळोवेळी सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आणि ज्या महिलांचे नवरे कामासाठी बाहेर राहत होते त्या ठिकाणी नीलम नावाच्या एका महिलेचे घर त्यांच्या घरासमोरच होते. तिचा नवरा दिल्लीत नोकरी करत होता आणि ती आपल्या 2 मुलांसोबत एकटीच राहत होती. नीलम दिसायला एकदम गोरीपान. जे कोणी तिच्याकडे बघल तो तिच्याकडे बघतच राहील. ती एवढी दिसायला सुंदर होती. सुदामाने नीलमशी सुरुवातीला सामान्यपणे बोलणे सुरू केले. मग हळूहळू मदतीच्या नावाखाली तिच्या घरीही जाऊ लागला.
आणि तिच्या मनात जी जिरवायची भावना होती ती जिरवायचा. पण एक दिवस नीलमच्या धीराने दोघांना बोलताना पाहिले. गोष्ट छोटी होती पण तिचे अर्थ मोठे असू शकत होते. ही बातमी हळूहळू संपूर्ण मोहल्ल्यात पसरू लागली. जेव्हा मुन्नीबाईने याचा विरोध केला तेव्हा त्याने तिला खूप मारहाण केली. याच दरम्यान मुन्नीबाईचा भाऊ राजकुमार यादव याचा फोन आला. मुन्नीबाईने रडत रडत सर्व गोष्ट आपल्या भावाला सांगितली. बहिणीची ही अवस्था पाहून राजकुमारला खूप राग आला. त्याला वाटले की आता या समस्येतून कायमची सुटका मिळवणे चांगले होईल. त्याने ठरवले की सुदामालाच वाटेतून काढायला हवे. मुन्नीबाईनेही या निर्णयाला सहमती दर्शवली. राजकुमारला स्वतः हत्या करायची नव्हती त्यामुळे त्याने गोरखुर्द गावातील भुरेगडला 5,000 रुपये देण्याचे आमिष दाखवून या कटात सामील करून घेतले. योजनेनुसार 25 जानेवारी 2019 रोजी सुदामा, मुन्नीबाई आणि राजकुमार झाशीमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादाच्या सुनावणीसाठी कोर्टात पोहोचले. सुनावणी संपल्यानंतर मुन्नीबाई तर आग्र्याला परतली पण राजकुमार सुदामाला आपल्यासोबत घेऊन गेला. त्याला माहीत होते की सुदामा स्त्रियांच्या खूप शौकीन होता त्यामुळे त्याने एका मुलीला भेटवण्याच्या बहाण्याने त्याला बंडाच्या गोराखुर्द गावात नेले. रात्री सुमारे 8 वाजता तिथे भुरे गॉडसोबत प्रभू सोर आणि हरी ठाकूर देखील आले. योजनेनुसार प्रभू सोरने सुदामाला एका मुलीला भेटवण्याचे आमिष दाखवून त्याला गोराखुर्दच्या टेकड्याच्या दिशेने नेले. तो परिसर पूर्णपणे निर्जीव होता. जेव्हा सुदामाला वातावरण थोडे विचित्र वाटले तेव्हा त्याने मुलीबद्दल विचारले. तेव्हाच राजकुमारने अचानक त्याला धक्का दिला ज्यामुळे तो जमिनीवर पडला. यानंतर तिघांनी मिळून त्याचा गळा दाबला आणि घटनास्थळीच त्याचा जीव घेतला. हत्येच्या वेळी राजकुमारचा मोबाईल बंद झाला होता त्यामुळे त्याने प्रभू सोरच्या फोनवरून मुन्नीबाईला फोन करून सांगितले की काम झाले आहे. हत्या केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले. जेव्हा मुन्नीबाईला अटक करण्यात आली आणि तिची खोल चौकशी करण्यात आली तेव्हा संपूर्ण कट समोर आला. तिच्या माहितीनुसार पोलिसांनी तिचा भाऊ राजकुमार आणि इतर 2 आरोपींनाही पकडले. सर्वांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही तुरुंगात पाठवले. जर एखाद्याचे वर्तन वाईट असेल किंवा घरात भांडण होत असतील तर त्यांची पोलिसांकडे तक्रार करा किंवा कायद्याची मदत घ्या. कोणाचाही जीव घेणे कधीही योग्य मार्ग नसतो. राजकुमारने बहिणीची अवस्था पाहून रागाच्या भरात आपल्या मेव्हण्याची हत्या घडून आणली. पण आता तो स्वतःही तुरुंगात आहे. याचा अर्थ एकाच्या चुकीची शिक्षा 4 लोक भोगत आहेत. सुदामाने लग्नानंतरही बाहेरच्या स्त्रियांशी मनसोक्त सुंदर वेळेचा अनुभव घेतला. आपल्या बायकोला मारहाण केली आणि मज्जा करत राहिला. पण शेवटी त्याचा मृत्यू अतिशय वाईट पद्धतीने झाला. म्हणजे जशी करणी तशी भरणी. पूर्वी लोक असे विचार करत होते की जंगलात खून करून मृतदेह फेकून दिला तर पकडले जाणार नाहीत. पण आता तर एका लहानशा डिव्हाइस पेसमेकरमुळे त्याची ओळख पटली आणि मारेकरी गजाआड पोचले. घरामध्ये कितीही मोठी अडचण असो त्याचे निराकरण कधीही गुन्हा नसते. बोला, कायद्याची मदत घ्या, पण कोणाचाही जीव घेण्यासारखे पाप करू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आमचा उद्देश एकच आहे, या घटनांमधून समाज शिकावा आणि कुणीही चुकीच्या वाटेवर जाऊ नये. ही घटना म्हणजे एक गंभीर इशारा आहे जो आपल्याला सतत आठवत राहतो की जीवनात घेतलेले निर्णय आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. म्हणूनच आपल्याला एकत्र येऊन असा समाज निर्माण करायचा आहे जिथे प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणाला खरे महत्त्व असेल. तर मित्रांनो, या घटनेविषयी तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशा सत्य घटनावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.